तर मित्रांनो, मॅग्नेटिझमची ताकद, मॅग्नेटिक फील्डची ताकद ही अशीच एखाद्या गोलाकार फिरणाऱ्या एखाद्या भोवऱ्यासारखी आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा कोणाला कळलं माहिती आहे तुम्हाला? हे कळलं जेम्स क्लार्क मॅक्सवेल या शास्त्रज्ञाला. तर तुम्ही म्हणाल, कोण हा शास्त्रज्ञ? नाव तर काही फार ऐकलं नाही. बरोबर आहे. पण मित्रांनो, जर का सार्वकालिक महान शास्त्रज्ञ फिजिक्स मधले स्पेशली आपल्याला बघायचे झाले, तर जसा 17व्या-16व्या शतकाच्या आसपास जसा न्यूटन होता आणि 20व्या शतकामध्ये जसा आईन्स्टाईन होता, त्या मधल्या काळातला सगळ्यात मोठा फिजिक्स मधला काय म्हणतात त्याला, एक आद्य मायक्रो इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा पितामह, एक मोठा शास्त्रज्ञ जर का म्हणून कोणाचं नाव घ्यायचं झालं तर जेम्स क्लार्क मॅक्सवेल याच शास्त्रज्ञाचं नाव ते घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे हा बाबा कोणाच्या काळातला? तर मायकेल फॅरेडे आणि हायनरिक हर्ट्झ यांचा समकालीन. म्हणजे फॅरेडेला सगळ्यात पहिल्यांदा कळलं की इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम आणि लाईट हे एकाच ऊर्जेचे 3 प्रकार आहेत आणि हे सगळं एकच आहे आणि ते म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे. हे त्याला कळलं. तर ह्याचं सगळ्याचं गणित घालणं, त्याची सगळी इक्वेशन मांडणं इलेक्ट्रोमॅग्नेटिझमची, हे सगळ्याचं काम कोणी केलं असेल तर जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी. तर या जेम्स क्लार्क मॅक्सवेलनी 1861 साली त्याचा एक शोध निबंध लिहिला ऑन फिजिकल लाईन्स ऑफ फोर्स. हा जो रिसर्च पेपर त्यांनी जो लिहिला, तर त्याच्यामध्ये त्यांनी मॅग्नेटिझमच्या या भोवऱ्याला काय म्हणलं? व्हर्टेक्स ऑफ मॅग्नेटिझम. आणि त्यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये मॅग्नेटिझम कसा वागतो आणि मॅग्नेटिझम चेंज झाला तर त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कशी डेव्हलप होते, याचं एक सुंदर व्हिज्युअलायझेशन आपल्याला कळावं म्हणून एक खूप चांगला हा रिसर्च पेपर लिहिलाय. तुम्हाला ह्याच्यातला आवड असेल तर नक्कीच बघा. तर तुम्हाला मॅक्सवेलचे ओरिजिनल थॉट काय आहेत हे तिथं कळेल.